आणि इकडे मुंबईच्या जवळ असलेल्या कळंबोली एमआयडीसी मध्ये मोठी आग लागलेली आहे। ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। विनायक पाटील आपल्या सोबत आहेत। विनायक, ही आग कुठल्या कंपनीला लागली, सध्याची काय परिस्थिती आहे? कळंबोली एमआयडीसी आहे, पनवेलजवळ ही एमआयडीसी आहे। त्याच्यामध्ये W75 प्लॉट नंबर आहे। निटलेक्स केमिकल कंपनी हे नाव आहे कंपनीचं आणि 5च्या दरम्यान सुमारास ही आग लागलेली आहे। केमिकल कंपनी आहे, मात्र नक्की कुठलं केमिकल आहे याबाबत मात्र अग्निशमन दलानं अजून सांगितलं जात नाहीये अधिकृतरित्या। सूत्रांनी सांगितल्यानुसार सॉल्व्हंट असल्याचं समजतंय, आता नेमकं कुठलं केमिकल हे आहे ते सांगितलं जात नाही। त्या ठिकाणी कळंबोली फायर ब्रिगेड, त्याचबरोबर पनवेल अग्निशमनच्या गाड्या, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अशा मिळून जवळजवळ 10 गाड्या आहेत त्या ठिकाणी गेली 1.5 तास झाला आग विझवण्याचा प्रयत्न करतात। सध्या ही अजूनही आग सुरू आहे, शेतीचे प्रयत्न चालू आहेत, मात्र यामध्ये कुठलीही दुर्घटना घडलेली नाहीये किंवा कोणी जखमी झाला अद्यापर्यंत तरी समोर आलेलं नाहीये। आग मात्र अजून सुरू आहे या ठिकाणी। विनायक, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।